पुढे सुद्धा ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे विशाळगड प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह जवळपास 50 ते 60 जणांवरती आता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। बेकायदेशीर जमाव जमवणं, शासकीय कामामध्ये अडथळा आणणं, बंदी आदेशाचं उल्लंघन करणं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं अशा विविध कारणांसाठी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। वेगवेगळ्या 10 पेक्षा अधिक कलमान्वये हा गुन्हा दाखल केल्याचं कळतंय। शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल झालेत। त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाबाबत काही संशयित जे आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले। तर याबाबत आपण आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी संवाद साधतोय। ज्ञानेश्वर, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह जवळपास 50 ते 60 जणांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलाय, काय अपडेट? संभाजीराजे छत्रपती हे काल विशाळगडावरती गेले होते आणि त्याच वेळी विशाळगडावरती दंगल झाली। या अनुषंगाने आता संभाजीराजे छत्रपती यांच्यावरती गुन्हे आहेत ते पोलीस प्रशासनाने दाखल केलेले आहेत। बेकायदेशीर जमवणे, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणे, शासकीय कामात अडथळा आणणे अशा पद्धतीची कलमं आहेत ते त्यांच्यावरती लावण्यात आलेले आहेत। सुमारे 10हून अधिक कलमं आहेत ते लावल्याचं पोलीस प्रशासनानं सांगितलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर संभाजीराजे यांच्यासह 50 ते 60 जणांच्यावरती हे गुन्हे दाखल झालेले आहेत। अशा प्रकारचे एकूण 4 गुन्हे आहेत ते शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत। त्या वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या मध्ये वेगवेगळ्या आरोपी आहेत आणि सुमारे 200हून अधिक जणांच्यावरती हे गुन्हे दाखल केल्याची माहिती आता एकूणच मिळते। या प्रकरणी आता 21हून अधिक जणांना आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि संशयितांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिसांनी युद्धपातळीवरती सुरू केलेलं आहे। संभाजीराजे छत्रपती यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती हे आता पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। काही वेळातच ते पत्रकार परिषद घेऊन आपली पुढची भूमिका आहे ते मांडणार आहेत। मात्र संभाजीराजे छत्रपती या पत्रकार परिषदेत आता काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। नक्कीच या पत्रकार परिषदेकडे आपले लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।